कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? काही स्त्रिया कोणत्याही परिस्थितीत इतक्या स्मार्ट आणि वाईज डिसिजन घेतात ना, की त्यांना चॅलेंज करणं खूप कठीण होतं. घरातली छोटीशी गोष्ट असो, ऑफिसमधली एखादी कॉम्प्लेक्स सिच्युएशन असो किंवा मग नात्यांमधला एखादा डिफिकल्ट डिसिजन असो, त्या महिला नेहमी कूल माइंडने विचार करतात आणि योग्य पाऊल उचलतात. आता तुम्ही विचार करत असाल, हे सगळं लकने होतं का? किंवा त्या जन्मताच इतक्या हुशार असतात का? तर उत्तर आहे नाही. हे सगळं त्यांच्या छोट्या छोट्या डेली हॅबिट्स, त्यांच्या थिंकिंग स्टाईल आणि त्यांच्या मेंटल प्रिपरेशनमुळे घडत असतं. या हॅबिट त्यांना फक्त शांत आणि बॅलन्स नाही बनवत, तर त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आणि इनर स्ट्रेंथ निर्माण करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 12 सिक्रेट हॅबिट सांगणार आहे, ज्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अडॉप्ट केल्या ना, तर तुमची थिंकिंग, पर्सनॅलिटी आणि लाईफ पूर्णपणे बदलू शकते. या हॅबिट्स तुम्हाला फक्त स्मार्ट बनवणार नाही आहेत, तर तुम्हाला अशी मेंटल पॉवर देतील ना, की ज्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर स्वतःवर विश्वास ठेवू शकता आणि ठामपणे डिसिजन घेऊ शकता. म्हणून हा व्हिडिओ एंडपर्यंत जरूर पहा, कारण शेवटची जी हॅबिट आहे ना, ती तुमचं पूर्ण थिंकिंग बदलू शकते. आणि व्हिडिओ पाहताना एक गोष्टीचा नक्की विचार करा, या 12 हॅबिटपैकी कोणती हॅबिट तुमच्यासाठी सर्वात युजफुल आहे, आणि कमेंट सेक्शनमध्ये ते नक्की लिहा. तर चला आता सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्या छोट्या छोट्या हॅबिट्स ज्या प्रत्येक इंटेलिजंट वुमनला वेगळं बनवतात. स्मार्ट वुमनची सगळ्यात पहिली हॅबिट म्हणजे शांततेतली ताकद ओळखणं. आपण अनेकदा असं समजतो की स्मार्ट दिसण्यासाठी ना प्रत्येक गोष्टीवर ओपिनियन देणं, प्रत्येक डिस्कशनमध्ये बोलणं आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये रिॲक्शन देणं आवश्यक आहे. पण खरं पाहिलं तर रिअल इंटेलिजन्सनं याच्या उलट असतं. प्रत्येक गोष्टीवर बोलण्याच्या घाईतनं आपण आपली एनर्जी आणि टाईम दोन्ही वायाला घालवतो. एक इंटेलिजंट वुमनला हे माहिती असतं की प्रत्येक वेळी बोलणं आवश्यक नाही आहे. तिला हे माहिती असतं की कधी बोलायचं आणि कधी फक्त ऑब्झर्व करायचं आणि ऐकायचं. योग्य वेळी बोलणं, योग्य वेळी शांत राहणं, हीच तिची खरी ताकद असते. जेव्हा तुम्ही शांतपणे दुसऱ्याचं ऐकता, तेव्हा तुम्हाला फक्त त्याचे शब्दच नाही, तर त्याचे इमोशन्स आणि त्याचे इंटेन्शन्स देखील समजतात. त्यामुळे तुमचे डिसिजन जास्त क्लिअर आणि पॉवरफुल होतात. म्हणून लक्षात ठेवा की सायलेन्स म्हणजे कमजोरी नाही आहे. सायलेन्स ही एक पॉवरफुल एनर्जी आहे आणि ती तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग बनवते आणि अननेसेसरी ड्रामापासून दूर ठेवते. म्हणून पुढच्या वेळी जर का तुम्ही एखाद्या डिस्कशनमध्ये असाल, तर लगेच रिॲक्शन देऊ नका. थोडा वेळ शांत राहा, सिच्युएशन ऑब्झर्व करा आणि मग विचार करून बोला. आणि हाच खरा स्मार्टनेस आहे. स्मार्ट वुमनची दुसरी हॅबिट म्हणजे चुका स्वीकारणे, पण त्यात अडकून न राहणे. ती स्वतःच्या मिस्टेकपासून न शिकते, पण त्या चुका पुन्हा पुन्हा आठवत बसत नाहीत. आपण अनेकदा जेव्हा एखादी चूक करतो, तेव्हा ती चूक आपल्या मनात पुन्हा पुन्हा रिपीट होत राहते. मी असं का केलं, मी असं का बोलले, मी किती मूर्ख आहे. अशा विचारांमुळे आपल्या मनावर गिल्ट येत राहतो आणि आपला स्ट्रेस वाढत जातो. पण एक स्मार्ट वुमननं असा विचार करत बसत नाही. ती चूक झाली हे मान्य करते आणि त्या परिस्थितीतून एक धडा घेते आणि मग पुढे जाते. काय करायचं नाही हे ठरवते. आपली चूक कुठे झाली हे याच्यावर विचार करते, कारण तिला माहीत असतं की भूतकाळ बदलता नाही येत, पण भविष्यात नक्की बदलता येईल. उदाहरण म्हणून समजा तुम्ही एखादा फायनान्शियल डिसिजन घेतला आणि त्यात तुमचं नुकसान झालं. जर का तुम्ही सतत त्या नुकसानीबद्दल विचार करत बसलात ना, तर तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल. पण जर का तुम्ही त्या डिसिजनमधून एक लेसन घेतला आणि पुढच्या वेळी तो जो लेसन आहे तो लक्षात ठेवून मग डिसिजन घेतला, तर तुम्ही जास्त स्मार्ट डिसिजन घेऊ शकता. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की चूक हे फेलियर नाही आहे, तर चूक म्हणजे एक लर्निंग अपॉर्च्युनिटी आहे. स्मार्ट महिलांची तिसरी हॅबिट म्हणजे स्वतःसाठी बाउंड्रीज तयार करणं. अनेकदा आपण लोकांना खुश ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो, पण हळूहळू याच्यामुळे काय होतं माहिती आहे, आपली एनर्जी, टाईम आणि सेल्फ रिस्पेक्ट कमी होत जातं. एक स्मार्ट वुमन जाणते की सर्वांना खुश ठेवणं शक्य नाही आहे, म्हणून ती कधीकधी नो म्हणायलाही घाबरत नाही, कारण तिला माहीत असतं की सेल्फ रिस्पेक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा. बाउंड्रीज म्हणजे सेल्फिश असणं असं नाही आहे, तर बाउंड्रीज म्हणजे आपल्या टाईमला आणि एनर्जीला ओळखणं, त्यांची व्हॅल्यू ओळखणं. स्मार्ट वुमनची चौथी हॅबिट म्हणजे प्रत्येक गोष्ट सगळ्यांसोबत शेअर न करणं. आजच्या काळात एक मोठी सवय लोकांमध्ये दिसते, आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करणं.
आपण काय प्लॅन करत आहोत, आपले काय फ्युचर गोल्स आहेत किंवा आपल्या घरात काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं आपण कधीकधी फ्रेंड्स, रिलेटिव्ह तर कधी सोशल मीडियावर शेअर करत असतो. सुरुवातीला आपल्याला वाटतं की आपण आपलं मन हलकं करतो आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती तुमची वेलविशर असतेच असं नाही आहे. काही लोक ना तुमचं काही गोष्टी ऐकून घेतात आणि तुम्हाला सपोर्ट देतात, पण काही गोष्टी काही लोक ऐकतात आणि दुसरीकडे त्यांच्याबद्दल चर्चा करतात. तर कधीकधी तुमची कमजोरीसुद्धा तुमच्या विरुद्ध वापरली जाते. म्हणूनच एक स्मार्ट वुमन ना सिलेक्टिव्ह शेअरिंग करते. म्हणजे ती प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगत नाही. ती आधी समजून घेते, हा माणूस माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह रोल आहे का, निभावतो आहे का, हा माणूस माझ्यासाठी माझ्या मनातल्या गोष्टी समजून घेईल का. जर का उत्तर नाही असेल तर ती शांत राहणं पसंत करते, कारण तिला माहिती असतं की प्रायव्हसी ही कमजोरी नाही आहे, तर ती एक पॉवर आहे. जे लोक आपले प्लॅन शांतपणे करतात ना आणि रिझल्ट आल्यावरच बोलतात ना, त्यांचा इम्पॅक्ट नेहमी जास्त असतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एखादं नवीन काम सुरू करायचा प्लॅन करताय आणि जर का तुम्ही तो प्लॅन आधीच सगळ्यांना सांगितला तर लोक निगेटिव्ह ओपिनियन देतील. हे खूप कठीण आहे, तुझ्याकडून होणार नाही, यात खूप रिस्क आहे. लोकांच्या अशा बोलण्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो. पण जर तुम्ही शांतपणे त्या प्लॅनवर काम केलं आणि काही महिन्यांनी रिझल्ट दाखवला तर तेच लोक म्हणतील, वा खूप छान केलंस. म्हणूनच स्मार्ट वुमन एक नियम फॉलो करते, ते म्हणजे कमी बोलणं आणि जास्त ॲक्शन घेणं. तुमचे प्लॅन्स, तुमचे ड्रीम्स, तुमचे स्ट्रगल हे फक्त ट्रस्टेड पीपलबरोबर शेअर करा. बाकी वेळेस शांतपणे तुमचं काम करत राहा. आणि लक्षात ठेवा, जे लोक शांतपणे मेहनत करतात ना, त्यांच्या यशाचा आवाज सर्वात मोठा असतो. स्मार्ट महिलांची 5वी हॅबिट आहे रोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय. एक स्मार्ट वुमन कधीही लर्निंग थांबवत नाही, कारण तिला माहिती असतं की जीवनात ग्रोथ थांबते ती शिक्षण थांबल्यावरच. आपण अनेकदा असा विचार करतो की शिक्षण म्हणजे फक्त स्कूल, कॉलेजपर्यंत असतं. पण खरं पाहिलं तर लाईफमध्ये रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. एक इंटेलिजंट वुमन नेहमी स्वतःला विचारते, आज मी कालपेक्षा नवीन काय शिकले. आणि हे खूप मोठं असण्याची गरज नाही. कधीकधी छोटी छोटी गोष्टसुद्धा लर्निंग असते. आपल्या पर्सनॅलिटीमध्ये मोठा चेंज आणू शकते. उदाहरणार्थ, समजा एखादी नवीन रेसिपी शिकली आहे किंवा गार्डनिंगबद्दल एखादी छोटीशी माहिती घेतली आहे किंवा हेल्थबद्दल काहीतरी युजफुल टिप्स समजून घेतल्या आहेत किंवा मग एखादं मोटिवेशनल बुक वाचलं आहे. या सगळ्या गोष्टी हळूहळू तुमची थिंकिंग एक्सपांड करतात. हाऊसवाईफसाठी ना लर्निंग का महत्त्वाचं आहे माहिती आहे? कारण की अनेक हाऊसवाईफ आहेत त्या अशा म्हणतात की आमचं लाईफ तर घर आणि फॅमिलीमध्ये जातं, आम्ही काय नवीन शिकणार. पण खरं पाहिलं तर घर सांभाळणं हे सुद्धा एक मोठं मॅनेजमेंट स्किल आहे. तुम्ही घर चालवताना त्यावेळी तुम्ही टाईम मॅनेज करता, बजेट मॅनेज करता, फॅमिली मेंबर्स हँडल करता, प्रॉब्लेम सॉल्व करता सगळ्यांचे. म्हणजे तुम्ही आधीच खूप स्किल यूज करत असता. फक्त त्या स्किलला थोडंसं इम्प्रूव्ह करायची गरज असते. आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये ना लर्निंग खूप सोपं झालं आहे. यूट्यूब, ऑनलाईन कोर्सेस, पॉडकास्ट या सगळ्यामुळे ना तुम्ही घरात बसल्या बसल्या खूप काही शिकू शकता. जेव्हा तुम्ही नवीन गोष्ट शिकता ना, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट दोन्ही वाढतं. कारण तुम्हाला वाटायला लागतं की मी काहीतरी नक्कीच करू शकते आणि स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. मैत्रिणींनो, स्मार्ट महिलांची आणखीन एक हॅबिट असते, ती म्हणजे स्वतःच्या हेल्थला प्रायोरिटी देणं. अनेक लेडीजची एक कॉमन प्रॉब्लेम आहे, ती म्हणजे सगळ्यांची त्या काळजी घेतात पण स्वतःची काळजी घेणं विसरतात. घरातल्या सगळ्यांसाठी वेळेवर जेवण बनवणं, मुलांची काळजी घेणं, घरातली कामं सांभाळणं, या सगळ्यात त्या इतक्या बिझी होतात की त्यांना स्वतःची हेल्थ आणि एनर्जी मागे पडते ते सुद्धा समजत नाही. पण एक स्मार्ट वुमन हे समजते की मी जर का हेल्दी नसेन तर मी इतरांची चांगली काळजी घेऊ नाही शकणार. म्हणून ती स्वतःच्या हेल्थला प्रायोरिटी देते. याचा अर्थ असा नाही आहे की स्वतःला जिममध्ये तासनतास घालवावे किंवा काहीतरी खूप जास्त वेळ स्वतःसाठी काढावा. नाही, काही सिंपल हॅबिटसुद्धा पुरेशा असतात. उदाहरणार्थ, दररोज 20-30 मिनटं वॉक करणं, सिंपल स्ट्रेचिंग किंवा योगा करणं, वेळेवर जेवण करणं, जंक फूड कमी करणं, योग्य वेळेवर झोप घेणं. या छोट्या छोट्या हॅबिटमुळे ना तुमच्या शरीरातील एनर्जी आणि तुमचा फ्रेशनेस वाढतो.
जेव्हा तुमचं शरीर हेल्दी असतं तेव्हा तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि तुमचे पेशन्ससुद्धा चांगले असतात. त्याचा फायदा ना फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या पूर्ण फॅमिलीला आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीमधल्या एन्व्हायरमेंटला होतो. म्हणून लक्षात ठेवा की स्वतःची काळजी घेणं हे सेल्फिश नाही आहे, तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी एक नेसेसरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण हेल्थी वुमन घरातल्या सगळ्यांसाठी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम बनते. हॅबिट नंबर 7, ती म्हणजे तुलना, कंपॅरिझन. आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक व्यक्ती एका सवयीने त्रस्त आहे आणि ती म्हणजे कंपॅरिझन करण्याची. आपण नकळत सतत इतरांशी तुलना करत असतो. कोणाकडे मोठं घर आहे, कोणाची लाईफस्टाईल चांगली आहे, कोणाची मुलं जास्त स्मार्ट आहेत किंवा कोणाची लाईफ जास्त परफेक्ट दिसते आहे. विशेषतः सोशल मीडियामुळे ना ही सवय सगळ्यांची जास्त वाढली आहे. आपण इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर दुसऱ्यांचं लाईफ पाहतो आणि आपल्याला वाटतं त्यांची लाईफ किती परफेक्ट आहे आणि माझं किती लाईफ साधं आहे. पण एक स्मार्ट वुमन एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजते की सोशल मीडियावर दिसणारं लाईफ नेहमीच पूर्ण सत्य नसतं. लोक त्यांच्या लाईफमधील फक्त बेस्ट मोमेंट दाखवतात, पण त्यांच्या लाईफमधील स्ट्रगल्स, प्रॉब्लेम, टेन्शन ते कोणाला दाखवत नाहीत. म्हणून इंटेलिजंट वुमन स्वतःला सतत आठवण करून देते की प्रत्येक व्यक्तीची लाईफ जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतो, काही लोकांना थोडा वेळ लागतो. काही लोकांकडे पैसा जास्त असतो पण कदाचित पीस कमी असतो. म्हणून कंपॅरिझन केल्याने आपल्या लाईफमध्ये 2 गोष्टी वाढतात, एक स्ट्रेस आणि दुसरं डिससॅटिस्फॅक्शन. आपल्याकडे जे आहे त्याची व्हॅल्यू कमी वाटायला लागते. पण स्मार्ट वुमन कंपॅरिझन करण्याऐवजी सेल्फ ग्रोथवर फोकस करते. ती स्वतःला एक सिंपल प्रश्न विचारते, मी कालपेक्षा आज थोडी बेटर आहे का? जर का उत्तर हो असेल तर ती सॅटिस्फाईड असते. उदाहरणार्थ, काल तुम्ही 10 मिनटं वॉक केला असेल आणि आज 15 मिनिट केला, तर तुमचा प्रोग्रेस आहे. काल तुम्ही एखादी गोष्ट छोटीशी का असेना पण ती शिकलात आणि आज थोडं त्याच्यापेक्षा जास्त शिकलात, तर ही तुमची ग्रोथ आहे. अशी थिंकिंग असलेली महिला ना हळूहळू मेंटली स्ट्रॉंग बनते. कारण ती इतरांशी स्पर्धा करत नाही, तर ती फक्त स्वतःचं बेटर व्हर्जन बनण्यावर काम करते. लक्षात ठेवा, कंपॅरिझन आनंद चोरतो, पण सेल्फ इम्प्रूव्हमेंट आनंद वाढवतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणाची लाईफ तुमच्यापेक्षा जास्त चांगली आहे, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, माझी जर्नी वेगळी आहे आणि मला माझ्या पीसने पुढे जायचं आहे. ही सवय हळूहळू तुमच्या मनात पीस आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढवेल. स्मार्ट महिलांची आणखीन एक सवय म्हणजे आभार व्यक्त करण्याची सवय. खूप वेळा आपल्या आयुष्यात ना एक सवय दिसते, आपण मोठ्या मोठ्या आनंदाची वाट पाहत बसतो. मोठं यश मिळालं तर आनंदी होईल, मोठं घर मिळालं तर आनंदी होईल किंवा मग लाईफमध्ये सगळं परफेक्ट झालं तर आनंदी होईल. या सगळ्यात वाट पाहण्यात आपण आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदांना किंवा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना इग्नोर करतो. पण एक स्मार्ट वुमन ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजते. ग्रॅटिट्यूड म्हणजे हॅपीनेसची की आहे. आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये मिळतो असं नाही, तो अनेकदा आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या आणि सिंपल ब्लेसिंग्समध्ये लपलेला असतो. उदाहरणार्थ, आपली हेल्थ ठीक आहे, आपल्याकडे लविंग फॅमिली आहे, आपल्याकडे सपोर्टिव्ह फ्रेंड्स आहेत किंवा कधीकधी फक्त एक पीसफुल दिवस आपल्याला मिळतो. या सगळ्या गोष्टी खूप सिंपल वाटतात, पण खरं पाहिलं तर या खूप व्हॅल्युएबल ब्लेसिंग्स आहेत. अनेक वेळा आपण या गोष्टींची सवय झाल्यामुळे त्यांची कदर करायला विसरतो. पण इंटेलिजंट वुमन रोज तिच्या लाईफमध्ये कशासाठी थँकफुल आहे हे लक्षात ठेवते. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर ती विचार करते, मला अजून एक छान नवीन दिवस जगायला मिळाला, माझ्याकडे माझ्या लोकांसाठी माझ्या लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी आहे. ही छोटीशी हॅबिट ना हळूहळू तुमचा माइंडसेट बदलायला सुरुवात करते. जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करता ना, तेव्हा तुमचं लक्ष लाईफमध्ये काय नाही याच्यावरून हटून लाईफमध्ये काय आहे याच्याकडे वळतं. आणि हा चेंज खूप पॉवरफुल असतो, कारण निगेटिव्ह थिंकिंग असलेला माइंड लवकर स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन आणि डिससॅटिस्फॅक्शनकडे जातो. पण पॉझिटिव्ह माइंड असलेली व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत काहीतरी गुड ॲस्पेक्ट शोधते. जेव्हा तुमच्या मनात ग्रॅटिट्यूड असतो तेव्हा तुम्हाला तुमचं लाईफ जास्त पीसफुल आणि मिनिंगफुल वाटायला लागतं. आणि अशा पॉझिटिव्ह माइंडसेट असलेल्या व्यक्तींना लाईफमध्ये जास्त कॉन्फिडंट आणि जास्त सक्सेसफुल बनतात. आणखीन एक हॅबिट म्हणजे वेळेची किंमत समजणे. या जगात अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीला समान प्रमाणात मिळते, ती म्हणजे वेळ. प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास असतात.
ना कोणाकडे जास्त ना कोणाकडे कमी. पण तरीही काही लोक ना लाईफमध्ये खूप पुढे जातात आणि काही लोक त्याच जागेवर राहतात. याचं कारण एकच असतं, ते लोक त्यांच्या वेळेचा कसा उपयोग करतात. अनेक वेळा आपण नकळत आपला वेळ अशा गोष्टींमध्ये घालवतो ज्याचा आपल्या लाईफवर काहीच पॉझिटिव्ह परिणाम होत नाही. उदाहरणार्थ तासनतास सोशल मीडियावर स्क्रोलिंग करणं, उगाचच गॉसिपिंग करणं किंवा काही अननेसेसरी ॲक्टिव्हिटीजमध्ये वेळ वाया घालवणं. या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला वाटतं की थोडाच तर वेळ आहे, पण हळूहळू हे थोडे थोडे मिनिट्स खूप मोठ्या वेळेत बदलतात आणि मग आपल्याला वाटतं की माझ्याकडे काहीच करण्यासाठी वेळ नाही आहे. पण एक स्मार्ट वुमन तिच्या वेळेकडे खूप वेगळ्या नजरेने पाहते. ती वेळेला फक्त खर्च होणारी गोष्ट समजत नाही, ती वेळेला इन्व्हेस्टमेंट समजते. म्हणजेच ती तिचा वेळ अशा गोष्टींमध्ये वापरते ज्यामुळे तिचं लाईफ बेटर होईल. उदाहरणार्थ ती तिचा दिवस थोडा प्लॅन करते, तिचा वेळ काही भागांमध्ये डिवाईड करते. म्हणजे घरातील किंवा प्रोफेशनल कामांसाठी वेगळा टाईम, फॅमिलीसाठी थोडा वेगळा टाईम, काहीतरी नवीन शिकण्यासाठी वेगळा टाईम, स्वतःच्या सेल्फ केअरसाठी, हेल्थसाठी, आरामासाठी आणि मेंटल पीससाठी वेगळा टाईम. या सगळ्या प्लॅनिंगमुळे ना तिचं लाईफ खूप ऑर्गनाइज्ड आणि बॅलन्स्ड बनतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्ट वुमन्सला प्रायोरिटी ठरवता येते. ती आधी महत्त्वाच्या गोष्टी करते, नंतर बाकीच्या गोष्टी. त्यामुळे तिचा वेळ आणि एनर्जी दोन्ही योग्य ठिकाणी वापरलं जातं. लक्षात ठेवा, पैसा गेला तर परत मिळू शकतो, पण वेळ गेला तर परत येत नाही. म्हणून इंटेलिजंट वुमन नेहमी तिच्या वेळेचा उपयोग पर्पजफुल आणि मिनिंगफुल पद्धतीने करते. कारण तिला माहिती असतं आजचा योग्य वापरलेला वेळ उद्या एक चांगलं आणि सक्सेसफुल आयुष्य तयार करू शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्यावर लक्ष देणे. अनेकांना वाटतं की फायनान्शियल इंडिपेंडेन्स म्हणजे फक्त जॉब करणाऱ्या महिलांसाठी असतं, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. घर सांभाळणारी हाऊसवाईफसुद्धा आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्मार्ट बनू शकते. कारण पैसा कमवणं हा एक भाग आहे आणि पैसा समजून घेणं आणि तो मॅनेज करणं हा त्याहून मोठा भाग आहे. एक स्मार्ट हाऊसवाईफ घराचा फायनान्शियल बॅकबोन बनू शकते. सर्वात आधी घरात पैसे कुठे कुठे खर्च होतात हे समजून घ्या. उदाहरणार्थ मंथली ग्रोसरी, इलेक्ट्रिसिटी बिल, मुलांचं एज्युकेशन, डेली एक्सपेन्सेस. जेव्हा तुम्हाला खर्चाची स्पष्ट कल्पना येते ना, तेव्हा तुम्ही बेटर प्लॅनिंग करू शकता. छोट्या छोट्या बचतीची सवय लावतो. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की सेव्हिंग करण्यासाठी खूप पैसे लागतात, पण खरं तर सेव्हिंग्सची सुरुवात छोट्या रकमेपासून सुद्धा सुरू होते. समजा तर तुम्ही दर महिन्याला 500 रुपये किंवा 1000 रुपये बाजूला ठेवले तर 1 वर्षात चांगली सेव्हिंग तयार होऊ शकते आणि ही छोटीशी सवय भविष्यात खूप मोठा फायनान्शियल सपोर्ट बनते. लाईफमध्ये कधीही अनएक्सपेक्टेड सिच्युएशन येऊ शकते. उदाहरणार्थ मेडिकल एक्सपेन्सेस, घरातील एखादी मोठी गरज किंवा मग इमर्जन्सी ट्रॅव्हलिंग वगैरे. जर का त्यावेळी इमर्जन्सी फंड नसेल तर घरात पॅनिक आणि स्ट्रेस वाढतो. म्हणून घरातली स्मार्ट वुमन नेहमी थोडी रक्कम इमर्जन्सीसाठी ठेवते. आजच्या काळात हाऊसवाईफसाठी सुद्धा अनेक इन्कम ऑपॉर्च्युनिटीज आहेत. उदाहरणार्थ होममेड फूड बिझनेस किंवा मग टेलरिंग, ऑनलाईन सेलिंग, यूट्यूब चॅनल, हँडमेड प्रोडक्ट बनवणं. छोट्या छोट्या इन्कम सोर्समुळे ना पैसेच मिळतात असं नाही आहे, तर सेल्फ कॉन्फिडन्ससुद्धा खूप वाढतो. आजकाल महिलांसाठी ना अनेक सेफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत. उदाहरणार्थ रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD, SIP, गोल्ड सेविंग. या सगळ्याचं थोडंसं बेसिक नॉलेज घेतल्यामुळे ना तुम्ही भविष्यासाठी सिक्युअर प्लॅनिंग करू शकता. लक्षात ठेवा, एक स्मार्ट वुमन फक्त घर चालवत नाही, तर ती घराची फ्युचर सिक्युरिटी देखील तयार करते. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसा नाही, ते आहे कॉन्फिडन्स, सिक्युरिटी आणि सेल्फ रिस्पेक्ट. जेव्हा घरातली स्त्री आर्थिक बाबतीत जागृत असते ना, तेव्हा तिच्या निर्णयांना घरात अधिक रिस्पेक्ट मिळतो आणि ती हळूहळू फक्त हाऊसवाईफ राहत नाही, तर ती घराची स्मार्ट फायनान्शियल मॅनेजर बनते. अनेक लोकांना एक सवय असते, ते त्यांच्या आयुष्यातील प्लान्स, ड्रीम्स, गोल्स सगळ्यांना सांगतात किंवा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, नवीन स्किल शिकायचे आहे किंवा करिअरमध्ये मोठा चेंज करायचा आहे. ही माहिती ते लगेच फ्रेंड्स, रिलेटिव्ह, सोशल मीडियावर शेअर करतात. सुरुवातीला हे खूप एक्सायटिंग वाटतं. लोक वाव, ग्रेट आयडिया, बेस्ट ऑफ लक असं कमेंट्स देतात. पण काही दिवस गेले की सिच्युएशन बदलते. काही लोक तुम्हाला निगेटिव्ह ॲडवाईस देतात. काही लोक म्हणतात हे खूप कठीण आहे, हे तू नाही करू शकणार. तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. म्हणून एक स्मार्ट वुमन तिचे गोल्स सगळ्यांना सांगत नाही,
तिला माहिती असतं की ड्रीम्स बोलून दाखवण्यापेक्षा क्वाइटली काम करणं जास्त महत्त्वाचं आहे. ती तिच्या प्लान्सवर शांतपणे काम करते, स्टेप बाय स्टेप प्रोग्रेस करते आणि जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा लोक स्वतःच तिला विचारतात, तू हे इतकं सायलेंटली कसं काय केलंस? यामागे एक सायकोलॉजिकल रिझनसुद्धा आहे. जेव्हा आपण आपले गोल सगळ्यांना सांगतो ना, तेव्हा आपल्याला थोडीशी फेक सॅटिस्फॅक्शन मिळतं, जणू काही आपण ते गोल आधीच अचीव केले असं. म्हणून मोटिवेशन कमी होऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही तुमचे गोल्स प्रायव्हेट ठेवता तेव्हा तुमचा फोकस आणि तुमचं डिटर्मिनेशन जास्त स्ट्रॉंग राहतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणावरही ट्रस्ट करू नये, पण इंटेलिजंट वुमन फक्त 2-3 ट्रस्टेड पीपलबरोबरच तिचे प्लॅन्स शेअर करते, कारण योग्य लोक तुमचा सपोर्ट आणि तुम्हाला गायडन्स दोन्ही देतात. लक्षात ठेवा, जे लोक शांतपणे काम करतात ना, त्यांचे रिझल्ट नेहमी जास्त पॉवरफुल असतात. एक हाय व्हॅल्यू वुमन ना कधीही स्वतःवर काम करणं थांबवत नाही, कारण तिला माहिती असतं की लाईफमध्ये ग्रोथ थांबली म्हणजे प्रोग्रेस थांबली. सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे फक्त मोठे मोठे चेंजेस नाही आहेत. खरं तर सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे दररोज छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट्स. उदाहरणार्थ, तुम्ही तुमची कम्युनिकेशन स्किल सुधारू शकता, एखादं स्किल शिकू शकता नवीन, कधीकधी फक्त तुमचं ॲटिट्यूड आणि तुमचा माइंडसेट इम्प्रूव्ह करू शकता. कल्पना करा, जर तुम्ही फक्त 1% दररोज बेटर होण्याचा प्रयत्न केला तर 6 महिन्यानंतर तुमच्यात खूप मोठा चेंज दिसेल. सेल्फ डेव्हलपमेंटचे काही सिम्पल वेज आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रीडिंग हॅबिट. बुक रीड केल्यामुळे ना तुमची थिंकिंग एक्सपांड होते आणि सक्सेसफुल लोकांच्या एक्सपिरियन्समधून तुम्ही खूप काही शिकू शकता. आणखीन नवीन स्किल शिकणं. आजकालच्या डिजिटल वर्ल्डमध्ये ना लर्निंग खूप सोपं झालं आहे. ऑनलाईन कोर्स, यूट्यूब ट्युटोरियल्स, याच्यामुळे ना तुम्ही घर बसल्या स्किल डेव्हलप करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे माइंडसेट इम्प्रूव्ह करणं. पॉझिटिव्ह माइंडसेट असलेली व्यक्ती ना प्रत्येक प्रॉब्लेममध्ये अपॉर्च्युनिटी पाहते आणि निगेटिव्ह माइंडसेट असलेली व्यक्ती प्रत्येक अपॉर्च्युनिटीमध्ये प्रॉब्लेम पाहते. म्हणून स्मार्ट वुमन नेहमी तिचा माइंडसेट स्ट्रॉंग ठेवण्यावर काम करते. आणखीन म्हणजे दररोज काही मिनटं स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी काय शिकले, आज मी काय बेटर करू शकले असते. ही छोटी हॅबिट ना तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग आणि अवेअर बनवते. लक्षात ठेवा, सेल्फ डेव्हलपमेंट हा लाईफ टाईम प्रोसेस आहे. जो व्यक्ती स्वतःवर काम करणं थांबवतो तो व्यक्ती हळूहळू मागे पडू लागतो, पण जो व्यक्ती सतत शिकत राहतो तो कोणत्याही परिस्थितीत ग्रो करत राहतो. आणि शेवटी एक स्मार्ट वुमनची खरी ओळख तिच्या लुक्स किंवा स्टेटसमुळे नाही, तर तिच्या ग्रोथ माइंडसेट आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंटमुळे होते. म्हणूनच शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्मार्ट वुमन बनण्यासाठी खूप मोठे चेंजेस करावे लागत नाही. लाईफमध्ये छोट्या छोट्या हॅबिट्स बदलल्या तरी तुमचा माइंडसेट, कॉन्फिडन्स आणि पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलू शकते. जेव्हा एक महिला स्वतःची व्हॅल्यू ओळखते, स्वतःचा रिस्पेक्ट करते आणि स्वतःच्या ग्रोथवर काम करते ना, तेव्हा तिच्या आयुष्यातील अनेक प्रॉब्लेम्स आपोआप कमी होऊ लागतात. लोकांचा बिहेवियर बदलतो, लोकांचा रिस्पेक्ट वाढतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला स्वतःबद्दल पीस आणि कॉन्फिडन्स वाटायला लागतो. लक्षात ठेवा, तुमची व्हॅल्यू इतर लोक नाही ठरवत, तुम्ही स्वतः ते कसे स्वतःला ट्रीट करता याच्यावरून ठरते. म्हणूनच आजपासून स्वतःला थोडा वेळ द्या, स्वतःवर काम करा आणि हळूहळू तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंजेस घडताना पहा. कारण जेव्हा एक महिला मेंटली स्ट्रॉंग आणि सेल्फ अवेअर बनते ना, तेव्हा ती फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाचं भविष्य बदलू शकते. जर का हा व्हिडिओ तुम्हाला रिलेटेबल वाटला असेल आणि यातले पॉईंट्स तुम्हाला युजफुल वाटले असतील ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रिअल लाईफ आणि सेल्फ ग्रोथ टॉपिक्सवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की या 12 हॅबिट्सपैकी कोणती हॅबिट तुम्हाला सर्वात जास्त इम्पॉर्टंट वाटली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.